variation in value of g, that is ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. म्हणजे आपण इथं एक गोष्ट बघणार आहे आता, जे व्हॅल्यू ऑफ जी आहे, जीची व्हॅल्यू आहे, त्या जीच्या व्हॅल्यूमध्ये कशा पद्धतीने व्हेरिएशन आहे ही गोष्ट आपण इथं स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, त्याच्यामध्ये पहिलं काय बघणार आहे, 3 पॉईंटची स्टडी करणार आहे. तसं ते आपण चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, चेंज विथ द हाईट आणि चेंज विथ द डेप्थ. परंतु याच्या सुरुवातीला आपण एक गोष्ट जाणून घेऊ, तर चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ साठी जी आपली अर्थ आहे ते अर्थचा जे शेप आहे नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. जी आपली अर्थ आहे ती एक्झॅक्टली स्पेरिकल नाही. जी आपली अर्थ आहे ती अर्थ एक्झॅक्टली स्पेरिकल नाही. ते दोन बाजूला ब्लग आहे आणि दोन साइडला फ्लॅट आहे. म्हणजे वरच्या ज्या दोन साइड आहेत अर्थच्या, त्या दोन साइड फ्लॅट आहेत आणि ह्या ज्या दोन साइड आहेत अर्थच्या, त्या साइड ज्या आहेत ते ब्लग आहेत. म्हणजे थोडक्यात एक सांगू तर, जर मी असे दोन डायमीटर टाकले, मधून दोन डायमीटर टाकल्या, तर या डायमीटर पेक्षा या डायमीटरची लांबी जास्त आहे. रेडियसच्या दुप्पट डायमीटर जे असते त्या डायमीटरचं. म्हणजे आपण इथे सुरुवातीला सांगू शकतो, एक गोष्ट आपल्याला नक्की करून घ्यावं लागेल की चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ जे व्हॅल्यू आहे जीची, त्या सुरुवातीला आपल्याला हे करून घ्यावं लागेल की अर्थचे दोन जे सरफेस आहेत, जे रोटेशन मुळे झालेले, की जे एक साइडला दोन साइडला ब्लग आहे, फुगीर आहे आणि दोन साइडला फ्लॅट आहे आणि दोघांची याची लांबी जी आहे ती जास्त आहे, याची लांबी कमी आहे. आपण हे सुरुवातीला बघून घेतलं. आता हे बघितल्यानंतर आपल्याकडे काल जे काढलेलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक फॉर्म्युला काढला होता ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि यूज केला होता ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला यूज करून ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा फॉर्म्युला काढला होता. आता ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा फॉर्म्युला काय आहे, तो इथे आपण म्हणून घेऊ फॉर्म्युला स्मॉल जी याने ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सिलरेशन जर असेल आणि ते ग्रॅव्हिटी मुळे होत असेल तर त्याला स्मॉल जी न, जसं एखादी वस्तू फेकली, एखादी वस्तू इथून सोडली, तर ही वस्तू ज्या वेळेस अर्थकडे येत असते त्यावेळेस अर्थच्या व्हेलॉसिटी मध्ये बदल होते आणि त्या व्हेलॉसिटीलाच आपण इथं नाव देण्यात आलं होतं. कोणतं नाव देण्यात आलं होतं, त्या व्हेलॉसिटीला ऍक्सिलरेशन असं नाव देण्यात आलं होतं. पण ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा आपल्याकडे फॉर्म्युला ऑलरेडी स्टडी केला आहे किंवा ऑलरेडी काढलेला आहे. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. आता आर स्क्वेअर आहे जी इक्वल टू, जी म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कॅपिटल जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, हा तो कधी बदलणारच नाही. कोणतं अर्थ मास कुठे कुठे गेलं तर कॅपिटल जी ची किंमत सेम असणार. मास ऑफ द अर्थ ऑन द सरफेस हे पण बदलणार नाही. फक्त काय चेंज होणार तर रेडियस, या साइडची रेडियस जे आहे ती कमी आहे आणि या साइडची रेडियस जास्त आहे. बघा काय सांगालो, ही जी साइड आहे या साइडची जी रेडियस जास्त आहे, कमी आहे, आणि ह्या जे साइड आहेत इथली आर ची किंमत कमी आहे दोन ठिकाणची, इथली आर ची किंमत हे जे आहे ते जास्त आहे. पण ते समजण्याच्या आधी आपल्याला दोन गोष्टी क्लिअर करतं, एक इक्विटर आणि दुसरे जे आहे ते पोल. आता ह्या जे बाजू आहेत, ह्या दोन बाजू, ह्या जे दोन साइड आहेत याला आपण पोल असं म्हणत असतो. ह्या जे दोन साइड आहेत ह्या पोल आहेत आणि हे जे आहेत दोन साइड, ह्या जे दोन साइड आहेत ह्या इक्विटर आहेत. बघा ह्या जे दोन साइड आहेत ह्या दोन साइड ह्या इक्विटर समजल्यात, याला इक्विटर आहे त्या आणि ह्या पोल आहे. म्हणजे जे फ्लॅट सरफेस आहेत ते पोल वरती आहेत आणि जे ब्लॅक सरफेस आहे ते कुठे आहेत, इक्विटर वरती आहे. मग आपण आता इथे बघणार आहे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द. आता साहजिकच आहे, सरळ आपण इथे बघू तर सरळ एक गोष्ट आपण इथे स्टडी करतो की जे सरफेस आहे, जे रेडियस आहे, रेडियस इथली जी आर ची किंमत आहे, इथली आर ची किंमत, इथली फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, ह्या दोन तर सेम असणार, ह्या दोन सेम असणार. पण इथली जी आर ची किंमत आहे जास्त आहे, इक्विटरची आर ची किंमत जास्त आहे ऍज कम्पेअर टू पोल. म्हणजे एक सांगू शकतो, जर सरफेस केलं, दोन ठिकाणी उभं टाकलं, इथे एक व्यक्ती आहे, इथली ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायचं आणि इथली ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची.
दोन ठिकाणची आपल्याला ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची. आता जे रेडियस आहे ते या फॉर्म्युल्यामध्ये डिनोमिनेटर मध्ये आहे आणि डिनोमिनेटरची जर किंमत कमी असेल, आता ही लांबी जी आहे ती कमी आहे, ही जी रेडियस आहे ती कमी आहे ऍज कम्पेअर टू इक्वेटर. देअरफॉर म्हणून आपण असं सांगू शकतो की r ची जर किंमत कमी असेल आणि हा इथे डिनोमिनेटर मध्ये आहे आणि r ची जर किंमत कमी असेल तर एक्झॅक्टली व्हॅल्यू ऑफ जी इन्क्रीज होणार आहे. इथे जी ची किंमत असणार आहे ते जी ची किंमत जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू इक्वेटर. आणि इक्वेटर मध्ये जे रेडियस आहे त्या रेडियसची किंमत जास्त आहे आणि रेडियसची किंमत जास्त असल्या कारणानं r हा इथे डिनोमिनेटर मध्ये आहे आणि डिनोमिनेटर मध्ये r असल्या कारणानं जी ची व्हॅल्यू इथे लेस येणार आहे. म्हणजे इक्वेटर वरती जी ची व्हॅल्यू कमी असणार आणि पोल वरती जी ची व्हॅल्यू जास्त असणार. हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता त्यावेळेस टेक्स्ट बुकचा जर यूज केला आणि टू दी पॉइंट तुम्ही स्टडी केली हा व्हिडिओ बघत बघत तर सर्व ग्रॅव्हिटेशन टॉपिक हा कम्प्लिटली स्टडी होऊन जाईल. आणि जे बुक मध्ये दिलं ते आणि जे जनरल आहे ह्या दोन गोष्टी आपण इथं स्टडी करायलो. जे SSCचं टेक्स्ट बुक आहे, जे 10th टेक्स्ट बुक आहे त्याची स्टडी समोर ठेवून हा जर टॉपिक व्हिडिओ जर बघितला तर जास्त इफेक्टिव्ह असणार एरवी नुसता व्हिडिओ बघण्यापेक्षा. तर आपण इथे चला बुक मध्ये काय दिलं ते बघू तर, किंवा टेक्स्ट बुक मध्ये जे काय दिलं ते सुरुवातीपासून सांगतो आता इथे. तर व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी याच्यामध्ये सुरुवातीला सांगण्यात आलं चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ मग सुरुवातीला सांगण्यात आलं विल द व्हॅल्यू ऑफ जी, विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ अर्थ. जर आपण असा क्वेश्चन विचारला जी व्हॅल्यू आहे जी ची अर्थच्या सरफेस वरती सेम आहे, आपण एक क्वेश्चन आता विचारायलो, एक प्रश्न विचारायलो विल द व्हॅल्यू ऑफ जी, विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द अर्थ सरफेस. आन्सर असणार त्याचं नो असणार. म्हणजे आपण सांगू शकतो की जो अर्थचा सरफेस आहे, अर्थचा सरफेस आहे, या अर्थच्या सरफेस वरती जे जी ची व्हॅल्यू आहे, द व्हॅल्यू ऑफ जी, जे जी ची व्हॅल्यू असणार सेम राहणार का, जी ची व्हॅल्यू सेम राहणार का, तर याचा आन्सर असणार, तर काय आन्सर असणार, नो, द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम. म्हणजे सर्व ठिकाणी जे व्हॅल्यू ऑफ जी आहे ती व्हॅल्यू ऑफ जी काय राहणार तर सेम राहणार नाही. द रिझन पासून चालू आहे. आता हा जो व्हॅल्यू आहे जी ची व्हॅल्यू, त्याचं द रिझन इज दॅट, याचे रिझन काय असणार, याचे रिझन काय असणार, रिझन इज दॅट द शेप ऑफ अर्थ. याचं कारण काय असणार, द रिझन इज दॅट the reason is that the shape of earth is not exactly spherical. जे अर्थ आहे याचं कारण काय बघू तर, जी अर्थ आहे ते नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. अर्थ आपली स्पेरिकल नाही, एक्झॅक्टली सर्क्युलर शेप मध्ये नाही. आपली जी अर्थ आहे ते स्पेरिकल, एक्झॅक्टली स्पेरिकल नाही. द रिझन इज दॅट द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल, द डिस्टन्स फ्रॉम इट्स सेंटर. आता ही जी अर्थ आहे, ही जी अर्थ आहे याचा जो सेंटर आहे, सेंटर पासून जे डिस्टन्स आहे डिफरंट पॉइंटचं डिफरंट डिस्टन्स आहे. याचं कारण आहे द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल, डिस्टन्स फ्रॉम इट्स सेंटर टू द सरफेस इज डिफरंट फ्रॉम द डिफरंट प्लेस. म्हणजे एक सांगू शकतो आपण की जी अर्थ आहे, अर्थचा शेप स्पेरिकल नाही आणि स्पेरिकल एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आणि एक्झॅक्टली स्पेरिकल नसल्या कारणानं जे सेंटर पासून जे अंतर आहे ते सेंटर पासून अंतर सर्व ठिकाणचं सारखं नाही आणि सर्व ठिकाणचं आर ची किंमत जर सारखी नसेल तर जी ची व्हॅल्यू सुद्धा डिफरंट येणार. ड्यू टू रोटेशन, अर्थचे जे रोटेशन होते, ड्यू टू रोटेशन अर्थ ब्लग ॲट द इक्वेटर. जे इक्वेटरची जी पोझिशन आहे, जे इक्वेटरची जे पोझिशन आहे, ड्यू टू रोटेशन अर्थ ब्लग ॲट द इक्वेटर अँड फ्लॅट ॲट द पोल. म्हणजे एक सांगू शकतो की जे इक्वेटरचे भाग आहेत ड्यू टू रोटेशन, रोटेशनच्या कारणानं जे इक्वेटरचा भाग आहे ते इक्वेटरचा भाग हा ब्लग झालेला आहे, फुगीर झालेला आहे
आणि जे पोलचा भाग आहे ते फ्लॅट आहे. म्हणजे इक्विटरचा भाग ब्लग आहे, इक्विटरचा भाग ब्लग आहे आणि जे पोलचा भाग आहे ते फ्लॅट आहे. इट्स रेडियस, मग याच्यावर सांगू शकतो इट्स रेडियस. आता इथून इथे रेडियस घेतली, इट्स रेडियस इज द स्मॉलेस्ट ॲट द पोल. जे पोल आहे या पोल वरतीची रेडियस, जे रेडियस आहे पोलवरती, पोलची जे रेडियस असणार ते रेडियस स्मॉलेस्ट आहे आणि जे इक्विटरची रेडियस आहे ते लार्जेस्ट आहे. म्हणजे आपण एक सांगू शकतो की इक्विटरची जे रेडियस आहे ते जास्त आहे आणि जी इक्विटरची रेडियस इथे व्हॅल्यू येणार आहे ते जास्त येणार आहे आणि पोलची जी रेडियस आहे ते लोएस्ट आहे. मग याच्यावरून आपण मग अशा प्रकारे आपण काढू शकतो द व्हॅल्यू ऑफ जी, किंवा हायेस्ट व्हॅल्यू किती कॅल्क्युलेट करण्यात आली. हे जे पोल आहे इथे लोएस्ट व्हॅल्यू येणार आहे आणि जे इक्विटर आहे या इक्विटरवरती हायेस्ट व्हॅल्यू येणार आहे. आता जे पोल आहे पोलवरती जे हायेस्ट व्हॅल्यू आलेली आहे, पोलवरती जे हायेस्ट व्हॅल्यू आलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आली. जे हायेस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट झालेली आहे, जे हायेस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट झालेली आहे 9.8, समोर असणं पॉइंट आहे तर 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही कॅल्क्युलेट करण्यात आली. जे व्हॅल्यू ऑफ जी आहे ते कॅल्क्युलेट करण्यात आले आणि सर्वात जास्त व्हॅल्यू किती कॅल्क्युलेट करण्यात आली तर 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि जे लोवेस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यात आलेली आहे जे अर्थ आहे आपली, आणि अर्थ वरती जे जीची व्हॅल्यू आहे ते जे लोवेस्ट कॅल्क्युलेट करण्यात आली ॲट द इक्विटर 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे दोन व्हॅल्यू आपल्याकडे कॅल्क्युलेट करण्यात आल्या. एक जे करण्यात आली ते पोल वरती करण्यात आली आणि दुसरी जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यात आली ते कशावरती, इक्विटर वरती. या कारणाने आपण सांगू शकतो जे व्हॅल्यू आहे जीची ती सरफेस वरती चेंज होते आणि या चेंज होण्याचं मेन एकच कारण आहे, ते कारण म्हणजे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि ते कारण आहे एका साईडला ते ब्लग आहे, फुगीर आहे आणि एका साईडला ते फ्लॅट आहे. फ्लॅट आणि ब्लग या कारणाने रेडियस कमी जास्त होणार आणि रेडियस कमी जास्त आली की साहजिकच आहे त्याची व्हॅल्यू पण चेंज होणार. सेकंड पॉइंट बघणार आहे आपण याच्यामध्ये आणि हा सेकंड पॉइंट कोणता आहे, चेंज विथ द हाईट. आता चेंज विथ द हाईट म्हणजे हाईट वरती जे आहे, जे उंची आहे ते इफेक्ट कसा पडते आपल्या जीच्या व्हॅल्यू वरती तर आपण इथे बघू. तर इफ द व्हॅल्यू ऑफ आर इज इन्क्रीज, आता ही अर्थ आहे, ही अर्थ आहे द रेडियस ऑफ अर्थ इज 6400 किलोमीटर. 6400 किलोमीटर इज द रेडियस ऑफ अर्थ. जे 6400 किलोमीटर ही रेडियस आहे अर्थची. आता द व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीज, जसं आपण उंचवर जाईल, जसं जे आर आहे, द आर जे आहे द व्हॅल्यू ऑफ आर इज इन्क्रीज as we go above the surface of earth. जसं आपण इथं अर्थच्या वरती जाऊ तर तसं व्हॅल्यू ऑफ आर, द व्हॅल्यू ऑफ आर इज इन्क्रीज, म्हणजे आर ची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे. द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज, म्हणजे जर आर ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर जी ची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. तर हे इन्व्हर्स मध्ये येते गुणिकाच्या, म्हणजे जी ची व्हॅल्यू वाढली तर आर ची कमी व्हावं लागते, पण इथं आर ची व्हॅल्यू वाढायली तर जी ची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. आता आपण इथे कन्सिडर करू की 6400 किलोमीटर इज द रेडियस ऑफ द अर्थ. इफ द एरोप्लेन इज फ्लाइंग 10 किलोमीटर अबव द हाईट ऑफ द अर्थ, म्हणजे एक एरोप्लेन आहे आणि हे एरोप्लेन फ्लाइंग करत आहे, किती हाईट वर फ्लाइंग करत आहे, 10 किलोमीटर अबव द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे 10 किलोमीटर उंचीवरतून हे एरोप्लेन जात आहे. म्हणजे व्हॅल्यू किती होणार आहे आपली इथं आरची व्हॅल्यू, जे रेडियस ऑफ द अर्थ आहे 6410 किलोमीटर. किलोमीटर इज द युनिट ऑफ रेडियस, एस आय युनिट ऑफ रेडियस. 6410 किलोमीटर. परंतु हा जर इथे ठेवली किंमत, आपण आरची व्हॅल्यू इथे पुट केली आणि इथे जर कॅल्क्युलेशन करून काढलं तर हा जो बदल आहे ज्याच्या व्हॅल्यू मध्ये चेंज होणार, पण हा चेंज निग्लिजिबल चेंज आहे, हा नगण्य चेंज आहे, जास्त असा मोठा बदल होणार नाही, निग्लिजिबल चेंज आहे.
पण जर बघितलं वेदर सॅटेलाइट आहेत, कम्युनिकेशन सॅटेलाइट आहेत, इथपर्यंत जी हाईट आहे या हाईट मध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये जीच्या व्हॅल्यू मध्ये चेंज होते. मग आपण इथे एक सांगू शकतो की द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज विथ इन्क्रीजिंग हाईट. म्हणजे जसं आता समजा हा अर्थचा सरफेस आहे, अर्थच्या सरफेस पासून आपण जसं जसं उंचीवर जाईल, अर्थच्या सरफेस जसं उंचीवर जाईल तसं जे व्हॅल्यू आहे जीची, ते व्हॅल्यू जीची स्मॉल होणार आहे. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड ऑन द हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. द चेंज विथ द हाईट, म्हणजे हाईट वरती व्हॅल्यू चेंज होते. 10 किलोमीटरवर चेंज होणार, पण हा चेंज निग्लिजिबल असणार. म्हणजे चेंज होणार तर चेंज हा निग्लिजिबल, पण जर सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट किंवा वेदर सॅटेलाइट, तिथं व्हॅल्यू जी आहे भरपूर कमी असणार, हा बदल फार मोठा असणार. जी व्हॅल्यू आहे, जीची व्हॅल्यू आहे, आपण आता बघितलं की हाईट वरती कमी होत असते, आरची किंमत वाढते आणि जीची व्हॅल्यू कमी होत असते. मग आपण इथं अर्थच्या सरफेस वरती जे प्लेस आहे, सरफेस ऑफ द अर्थ ऍव्हरेजली घेऊ तर पोल आणि इक्वेटरचा ऍव्हरेज काढून घेतलेली आहे. द सरफेस ऑफ द अर्थ, बघा जे पोल आहे, जे मागच्या जे बघितलेलं आपण, जे पोल आहे आणि इक्वेटर आहे, याचा ऍव्हरेज काढून घेतलेली जी व्हॅल्यू आहे, ती जीची व्हॅल्यू किती आलेली आहे, ते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आलेली आहे. ऍव्हरेज व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, दॅट इज हाईट ऑफ अर्थ सरफेस फ्रॉम द 0 किलोमीटर, म्हणजे ग्राउंड वरती समजा जे अर्थ आहे, जे नियर आहे अर्थच्या जवळ, तिथं व्हॅल्यू जे हाईट आहे 0 आहे आणि तिथं व्हॅल्यू किती आलेली आहे, 9.8 किलोमीटर. समजा आपण माउंट एव्हरेस्ट वरती गेलो आणि तिथून एक वस्तू टाकली, तर तिथं जे व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू जे हाईट आहे, हाईट त्याची किती आहे, तर 8.8 किलोमीटर एवढी हाईट आहे. 8.8 किलोमीटर एवढी हाईट आहे आणि तिथं जे व्हॅल्यू ऑफ जी आहे ते 9.8. म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी एक 9.8 एवढी आहे, म्हणजे 8.8 किलोमीटर उंचीवर गेलो तरी 9.8 किलोमीटर. म्हणजे माउंट एव्हरेस्ट वरती जे हाईट आहे 8.8 किलोमीटर आहे आणि तिथे जे व्हॅल्यू आहे जीची 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं आहे त्याची युनिट जीचं. आणि आता आपण उंचीवर बघायलो तर मॅक्झिमम हाईट मॅनमेड रिच्ड बलून, जे मॅनमेड बलून आहेत, मॅक्झिमम हाईट यांनी गेले आहे 36.6 किलोमीटर एवढ्या उंचीवर गेले आहेत. जे हाईट आहे इथून गेले ते 36.6 किलोमीटर उंचीवर गेले आहे आणि तिथे व्हॅल्यू जीची किती आहे, तर जीची व्हॅल्यू 9.77. म्हणजे इथे पण असं काही जास्त असा फरक पडण्यात आलेला नाही बघा. 9.7 जे हाईट आहे 36.6 किलोमीटर, 36.6 किलोमीटर वरती जे हाईट आहे त्याच्यावरती जीची व्हॅल्यू आहे, तिथं जी जीची व्हॅल्यू असणार. तिथं जर स्टोन सोडला आपण एखादा 36.6 किलोमीटर उंचीवर जाऊन, तर तिथला स्टोन 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर या वेगाने येणार. त्या ठिकाणी जर स्टोन सोडला तर 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर या वेगाने येणार. आणि नंतर हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाइट, जे वेदर सांगणारे सॅटेलाइट आहेत, इंडियाने पाठवलेले असतील की अन्य कोणत्या कंट्रीने पाठवलेले असतील, जे कम्युनिकेशन वेदर हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाइट त्यांचं जे ऑर्बिट आहे सॅटेलाइटचं, तिथं जी हाईट आहे ते 400 किलोमीटर आहे. आणि या 400 किलोमीटर तिथं व्हॅल्यू ऑफ जी किती आहे, जे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे, ते 8.7. इथं 9 होती तर इथं 8.7 आली. म्हणजे व्हॅल्यू कमी होत आहे. जसं आपण उंचीवरती चाललो तसं व्हॅल्यू ऑफ जी इज लेस. आता नंतर जर बघितलं आपण हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट, जे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहेत, जे मोबाईल सॅटेलाइट किंवा कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणतात, त्या ठिकाणची हाईट आहे 35,700, म्हणजे 35,700 किलोमीटर हाईट आहे. आणि इथं जे व्हॅल्यू आहे जीची व्हेरी लेस असणार. आणि किती आहे 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे त्या ठिकाणी जीची व्हॅल्यू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे ते कमी आहे. म्हणजे याच्यावरून आपण एक बघितलं की जसं उंचीवर जाईल तसे आर ची किंमत कमी होणार आहे. जसं आपण उंचीवर जाईल तसं आर ची किंमत वाढणार आहे. जसं आपण उंचीवर जाईल तसं इथे आर प्लस एच,
r प्लस एच इज द हाईट अँड आर इज द रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे याच्यात ऍड होणार आहे आणि जसं उंचीवर गेलो तसं जी ची व्हॅल्यू कमी होणार आहे आणि आर ची व्हॅल्यू वाढणार आहे. म्हणजे जी इज द व्हॅल्यू ऑफ जी इज डिक्रीज, व्हॅल्यू ऑफ आर इज इनक्रीज. म्हणजे आर ची व्हॅल्यू वाढायली, जी ची व्हॅल्यू काय होते तर कमी होते. चेंज विथ द डेप्थ. थर्ड पॉइंट आहे आपला जो सेकंड बघितला चेंज विथ द हाईट. आता चेंज विथ द डेप्थ. जी अर्थ आहे, अर्थ हा सेंटर आहे, रेडियस ऑफ द अर्थ. जसं आपण डेप्थ मध्ये जाईल, अर्थच्या खोलीवरती जाईल, तसं जी ची व्हॅल्यू मध्ये काय बदल होते आपण बघणार आहे. चेंज विथ द डेप्थ. परंतु आपल्या फॉर्म्युल्यानुसार अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला द व्हॅल्यू ऑफ आर इज डिक्रीज, द व्हॅल्यू ऑफ जी इज इनक्रीज. बट हिअर परंतु इथं आर ची व्हॅल्यू कमी होत आहे तर जी च्या व्हॅल्यूवर काय फरक होते ते बघणार आहे. जर इथं आपण डेप्थ मध्ये गेलो, समजा अर्थच्या या पॉइंटवर गेलो, या पॉइंटवर गेलो अर्थच्या, तर ही जी आहे अर्थ आहे, समजा या पॉइंटवर हे अर्थ आहे, अर्थच्या या पॉइंटवर गेलो तर आर ची व्हॅल्यू कमी झालेली आहे आणि आर ची व्हॅल्यू कमी झाल्यामुळं जी ची व्हॅल्यू वाढणार आहे का कमी होणार आहे. मग आतापर्यंत आपलं आर ची व्हॅल्यू जशी कमी झाली, आर ची व्हॅल्यू जशी कमी झाली तशी जी ची व्हॅल्यू वाढली होती. पण इथं वेगळा रिझल्ट भेटेल आपल्याला. आर ची व्हॅल्यू कमी झाली, डेप्थ मध्ये गेल्यानंतर आर ची व्हॅल्यू कमी होते परंतु जी ची व्हॅल्यू वाढते. मग असं का होते. आता आपल्याला एक माहित आहे, जे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते, पूर्ण अर्थ कॉन्ट्रीब्यूट करत असते ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी. परंतु या ठिकाणी अर्थच्या सेंटर मध्ये आपण हाफ मध्ये गेलो समजा अर्थच्या, आणि हाफ मध्ये गेल्यानंतर किंवा जे काही पोर्शन आहे या पोर्शन मध्ये अर्थच्या गेलो तर हा जे अर्थ बाकीचे जे रिमेनिंग पार्ट ऑफ द अर्थ आहे हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत नाही. म्हणजे मास ऑफ द अर्थ अल्सो डिक्रीज. म्हणजे लावणारा फोर्स हा मास जे आहे अर्थचं ते कमी होते. म्हणजे हे जे मास होतं अर्थचं, एवढ्या मासचं जे अर्थ होतं ते एवढ्या मासचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत नाही. ज्या डेप्थ मध्ये गेलो तिथून एक सर्कल जर केलं, तिथूनच एक गोल घेतला आपण, तेवढाच मासचा पोर्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते. मग आपण एक सांगू शकतो, जेवढा आपण डेप्थ मध्ये गेलो तेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी लागणार आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी लागणार आहे, आर ची व्हॅल्यू कमी होणार आहे. परंतु दोघांच्या इफेक्टमुळे जी ची व्हॅल्यू सुद्धा कमी होते. बघा, however the part of the earth which contribute toward the gravitational force. म्हणजे ही जी अर्थ होती आपली सुरुवातीला, आपण या अर्थ पासून या अर्थ पर्यंत इथपर्यंत गेलो, म्हणजे इथपर्यंत गेलो आपण. बघा लक्ष द्या काय सांगालो. जी अर्थ इथं होते, आपण अर्थच्या सरफेस मधून अर्थच्या हाफ मध्ये गेलो. however the part of the earth, म्हणजे हा जो पार्ट आहे अर्थचा, मी डॅश केलेला जो पार्ट आहे, however the part of earth which contribute toward the gravitational force felt by the object also decrease. म्हणजे हा जो पार्ट होता ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणारा. बघा, हा जो पार्ट होता, हा इथून एवढा पार्ट, हा जो पार्ट होता ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणारा, हा पार्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार नाही. म्हणजे अर्थचं मास कमी झाल्या कारणानं हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार नाही. जर अर्थचं मास कमी झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा कमी होणार आहे. मग या दोघांचा इफेक्ट, यम चा इफेक्ट आणि आर चा इफेक्ट. आता इथे यम पण कमी होत आहे, आर पण कमी होत आहे, या दोघांचा कंबाईन इफेक्ट पडणार आहे. द व्हॅल्यू ऑफ जी अल्सो डिक्रीज. म्हणजे दोघांचा इफेक्ट पडायला, मास कमी व्हायला. अर्थच्या जसं सेंटर मध्ये चाललो आपण, अर्थच्या खोलीवर चाललो, अर्थचा मास कमी व्हायला आणि द व्हॅल्यू ऑफ आर अल्सो डिक्रीज. म्हणजे दोघांची व्हॅल्यू कमी व्हायली, पण दोघांची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे यांचा कंबाईन इफेक्ट पडायला, तर कुणाची व्हॅल्यू कमी व्हायली तर कुणाची जी ची व्हॅल्यू इथे लेस होत असते, जी ची व्हॅल्यू कमी होते. ऍट द सेंटर ऑफ द अर्थ, आता मी अर्थच्या सेंटर मध्ये, इमॅजिनरी आपण अर्थच्या सेंटर मध्ये गेलो, व्हॅल्यू ऑफ जी किती असणार आहे तर व्हॅल्यू ऑफ जी इज 0. इथं सेंटर मध्ये व्हॅल्यू किती असणार आहे, जे अर्थच्या सेंटर मध्ये गेलो आणि अर्थच्या सेंटर मध्ये जाऊन आपण व्हॅल्यू ऑफ जी किती बघितली तर किती बघितली, 0 बघितली. अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू ऑफ जी, जे जी ची किंमत आहे याच्यावरती कसा इफेक्ट पडायला ते बघितला. पहिले चेंज विथ द सरफेस ऑफ द अर्थ.
म्हणजे अर्थचं सरफेस दोन ठिकाणी फ्लॅट आहे आणि दोन ठिकाणी ब्लग असल्या कारणानं मेन मुख्य हा पॉइंट आहे की दोन ठिकाणी फ्लॅट आहे आणि दोन ठिकाणी ब्लग आहे. इक्वेटरला ब्लग आणि पोलला फ्लॅट असल्या कारणानं व्हॅल्यू चेंज झाली होती. दुसऱ्या वेळी चेंज विथ द हाईट. जसं आपण उंचीवर गेलो तस तसं आरची व्हॅल्यू इथं वाढली होती, आरची व्हॅल्यू इन्क्रीज झाली होती, तेव्हा जी ची व्हॅल्यू कमी झाली होती. या इक्वेशन नुसार आपण घेऊ शकतो आरची व्हॅल्यू वाढली तर जी ची व्हॅल्यू कमी झाली होती. तर आणखीन काही गोष्टी बघितल्या आपण. सरफेस ऑफ द अर्थ, माउंट एव्हरेस्ट, मॅक्झिमम हाईट मॅन रिच्ड बलून किंवा अशा बाकीच्या हाईट वरती किती आहे जी ची व्हॅल्यू ती पण बघितली. 9.8 पासून सुरुवात केली होती तर 0.225 पर्यंत केलं होतं. आणि नंतर चेंज विथ द डेप्थ. जसं जसं खोलीवर जाईल, अर्थच्या सेंटर मध्ये जाईल तशी व्हॅल्यू काय झाली होती तर अर्थच्या सेंटर मध्ये जाते वेळेस, अर्थच्या डेप्थ मध्ये जाते वेळेस द व्हॅल्यू ऑफ जी इज डिक्रीज. आणि हे का झालं तर जसं खोलीवर चालू तसं आरची व्हॅल्यू इन्क्रीज होते, सॉरी आरची व्हॅल्यू डिक्रीज होते, आरची व्हॅल्यू डिक्रीज होते. जरी आरची व्हॅल्यू डिक्रीज झाली तरी या एम च्या आणि या आर च्या दोघांचे कारणानं द व्हॅल्यू ऑफ जी इज डिक्रीज. म्हणजे आणि व्हॅल्यू ऑफ जी कमी झाली आणि ऍट द सेंटर ऑफ द व्हॅल्यू ऑफ जी इज 0.